लवकरच आपल्या अधिक महिन्याला सुरुवात होत आहे, ज्याला धोंडाचा महिना देखील म्हटलं जातं, माल मास किंवा पुरुषोत्तम मास देखील म्हटलं जातं। आता या अधिक महिना जो आहे ना, तो संपूर्ण महिना खूप जास्त पवित्र आणि महत्त्वाचा आहे, कारण या अधिक महिन्यामध्ये अधिकम अधिकरस्य म्हणजेच जास्तीत जास्त पुण्य प्राप्त करून घ्यायचं असतं। ते कसं तर आपण जप करू शकतो, दान धर्म करू शकतो, गुरूंची सेवा, पितरांची सेवा, कुलदेव कुलदेवतांची सेवा आहे, आपल्या इष्टदेवांची सेवा आहे, सोबत विशिष्ट ग्रंथाचं पारायण असेल, सर्व काही आपण या महिन्यामध्ये करायचं असतं की जेणेकरून जास्तीत जास्त पुण्य आपल्या पदरी पडू शकेल। आणि खरं सांगेल की या अधिक महिन्यामध्ये जर आपण एक विशिष्ट ग्रंथाचं जर पारायण केलं आणि सोबत आपण जर नियम पाळून ते पारायण केलं, तर आपल्या घरातला जो काही 7 जन्माचं मागचं जे काही दरिद्र्य आहे, जे काही प्रकर पितृदोष आहे, तर ते नष्ट होण्याचं काम करतं। आता तुम्ही म्हणता की ताई कुठल्या ग्रंथाचं पारायण करायचं आहे, तर तो ग्रंथ म्हणजेच काय की संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा आपल्याला दिंडोरी श्री स्वामी केंद्रातला ग्रंथ आहे, जो आपल्याला 14 अध्यायामध्ये 700 श्लोकी हा ग्रंथ आहे, जो आपल्या धकाधकीच्या धावपळीत दररोजच्या जीवनामध्ये आपण ह्याचं पारायण करू शकतो। आणि अधिक महिन्यामध्ये जर या ग्रंथाचं आपण मनोभावे श्रद्धेने पारायण केलं, तर खरं सांगते प्रखरातला प्रखर पितृदोष आपला दूर होतो आणि घरातली आपल्या 7 जन्माची जी काही दरिद्र्य आहे, जी काही गरिबी आहे, ती सुद्धा दूर होऊन मदत होत असते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।